चला तर मंडळी, आज बनवूयात मस्त असा सुपर सॉफ्ट रवा केक, जो बनवायला खरंच खूप सोपा आहे. कोणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीमध्ये आपण हा रवा केक कसा बनवायचा हे पुढे दाखवलं आहे. मुलांना शाळेमध्ये छोट्या भुकेसाठी किंवा संध्याकाळी टी टाइम साठी असा रवा केक तुम्ही नक्की बनवू शकतात. आपण मार्केटमध्ये जसा रवा केक खातो ना, तितका सुपर सॉफ्ट रवा केक हा घरी बनतो. ओव्हन नसेल तरीही हरकत नाही, आपण पातेल्यात किंवा कुकरमध्ये अगदी ओव्हन मध्ये बनतो तितका सुपर स्पॉन्जी रवा केक बनवू शकतो. इथे आपण एगलेस रवा केक केला आहे. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा नसेल तर त्याऐवजी तुम्ही रवा केक कसा बनवू शकतात ते सुद्धा तुम्हाला पुढे पाहता येईल, किंवा इसेन्स नसेल तरी सुद्धा तुम्ही केक कसा बनवतात हे तुम्ही पाहू शकतात. तर चला, अजिबात व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्ही जरी असा रवा केक पहिल्यांदा करणार असाल ना तर इतका सुपर सॉफ्ट बनेल. सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. केक बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मेजरमेंट परफेक्ट असेल ना तर केक सुद्धा मस्त असा स्पॉन्जी बनतो. इथे मी 2 वाटी घेतली आहे. जर तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर तो घेतला तरी सुद्धा चालेल, पण प्रत्येकाकडेच मेजरिंग कप नसतो, त्यासाठी मी वाटीचं तुम्हाला प्रमाण देत आहे, जेणेकरून तुम्हाला देखील सोपं होईल केक बनवायला. तर आपल्याला 1.25 वाटी इतका हा रवा घ्यायचा आहे. रवा घेताना जाड बारीक कोणताही घेतला तरी चालेल. तर फक्त भरताना तुम्हाला हलक्या हाताने भरायचं आहे, दाबून अजिबात भरू नका. तर इथे हा 1 वाटी रवा घेतला आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी 1/2 वाटी इतका हा रवा घेतला आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो रवा घेतला आहे तो घालून घेऊया, कारण आपल्याला रवा बारीक करून घ्यायचा आहे. त्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की जाड बारीक कोणताही रवा घेऊ शकतात. आता ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला 1/2 वाटी इतकी साखर घ्यायची आहे. तर इथे पाहू शकतात, साखर सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आहे. आता आपल्याला रवा आणि साखर जितकं जमेल तितकं बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे रवा आणि साखर बारीक करून घेतली आहे. बारीक म्हणजे अगदी याची पावडर होत नाही, तर हाताला अगदी हलकं खरखर जाणवेल इतकं ते फक्त बारीक होतं. आता यामध्ये आपण घालणार आहोत दूध. तर दूध आहे ना, फक्त रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं. गरम दूध किंवा फ्रीजमधलं दूध घेऊ नका. ज्या वाटीने रवा घेतला होता त्या वाटीने अर्धी वाटी आपण दूध घेतलं आहे. आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं. दही जास्त आंबट नसावं आणि फ्रीजमधलं सुद्धा नसावं. त्यानंतर आता यामध्ये आपण घेणार आहोत तेल. तर सारख्याच वाटीने फक्त 1/2 वाटी तेल घ्यायचं. तेल तुम्ही जे घरामध्ये यूज करता जेवणासाठी ते तेलच घ्या, फक्त सुगंधी तेल घेऊ नका, जसं की राईचं तेल असतं. आता यामध्ये जे 10 रुपयाला पॅकेट मिळतं दुधाची पावडर, ते 1 पॅकेट पूर्ण यामध्ये घालायचं. यामुळे केकला खरंच खूप छान चव येते. सर्व छान आता एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा आपण हे व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत. तर इथे सर्व छान असं बारीक करून झाल्यावर आता आपलं केकचं बॅटर तयार आहे. पण आपण हे असं 10 मिनिटं बाजूला झाकून ठेवणार आहोत, कारण यामध्ये रवा घातला आहे आणि रवा 10 मिनिटांमध्ये मस्त फुलला जातो. यामुळे आपला जो केक आहे ना तो अगदी व्यवस्थित जाळीदार होतो. तर 10 मिनिटं झाले आहेत आणि रवा बघा मस्त असा फुलला आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण असं केकचं बॅटर करतो ना, तर इथे आपला एक मस्त फायदा होतो, तो म्हणजे खूप साऱ्या भांड्यांचा पसारा होत नाही. फक्त आपण इथे मिक्सरचं भांडं यूज केलं आहे आणि त्यामध्ये सर्व साहित्य घातले आहेत. जसं तुम्ही बघितलं की बॅटर खूप घट्ट झालं आहे, त्यामुळे यामध्ये मी 2 टेबलस्पून इतकं दूध घातलं आहे. दूध घातल्यावर आता इथे आपलं जे बॅटर आहे ना, हे केकसाठी अगदी परफेक्ट बनलं आहे. तर बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशी आपल्याला हवी आहे. आता आपण हे बॅटर बाजूला ठेवू आणि जी पुढची तयारी आहे ती करून घेऊ. तर यामध्ये मी टुटी फ्रुटी घालणार आहे आणि सोबतच आपण जो केक टिन आहे तो सुद्धा घेतला आहे. पण त्या अगोदर आपण करणार आहोत ते म्हणजे जो आपला कुकर आहे तो प्रीहीट. तुम्ही कुकर किंवा कोणतंही पातेलं घेऊ शकता. त्यामध्ये फक्त एखादी मोठी रिंग ठेवा, ज्यावर तुम्ही केकचं भांडं किंवा जे पातेलं असेल ते ठेवू शकतात. झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं मंद आचेवर प्रीहीट करून घ्यायचं. तर कुकर गरम होत आहे तोपर्यंत आपण सर्वात महत्त्वाची आता तयारी करू. ते म्हणजे इथे मी 2 मोठे चमचे टुटी फ्रुटी घेतले आहे. याचा काही अंदाज नाही, तुम्ही कितीही घेऊ शकतात. यामध्ये अर्धा चमचा मैदा घातला आहे आणि व्यवस्थित असं आपण हे कोटिंग करून घेणार आहोत. हे यामुळे करायचं जेणेकरून आपण टुटी फ्रुटी केकमध्ये घालतो ना, तेव्हा ती फक्त एका ठिकाणी राहत नाही, तर प्रत्येक स्लाइसमध्ये तुम्हाला मिळणार. त्यानंतर इथे मी जो केक टिन आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तेल लावल्यावर व्यवस्थित पूर्ण भांड्याला तेल लावायचं,
जेणेकरून केक व्यवस्थित डिमोल्ड होतो। आता यामध्ये मी थोडा मैदा घातला आहे आणि प्रॉपर अशी आपण हे कोटिंग करणार आहोत। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो तुम्ही डायरेक्ट यूज करू शकतात, पण प्रत्येकाकडे बटर पेपर नसतो, त्यामुळे तुम्ही असं मैद्याची कोटिंग करून घेऊ शकतात। आता जास्तीचा जो मैदा आहे तो काढून घ्यायचा। तर इथे आता केकच्या बॅटरमध्ये एक लहान चमचा सपाट भरून तुम्हाला बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि त्याच चमच्याने फक्त अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे। आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सगळं छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपण जे टुटी फ्रुटी होती ती घालणार आहोत। मी इथे अर्धीपेक्षा थोडी जास्त घातली आहे आणि थोडीशी फक्त वरून आपलं जे बॅटर आहे त्यावर घालण्यासाठी ठेवली आहे। त्यानंतर एक चमचा इथे मी व्हॅनिला इसेन्स घेतला आहे। आता हे सर्व छान एकजीव करून घेऊ। तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर त्याऐवजी तुम्ही 4 ते 5 वेलचीची पावडर यामध्ये करून घालू शकतात, किंवा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नसेल तर त्याऐवजी तुम्ही यामध्ये 1 पॅकेट इनोचं घालू शकतात। पण इनोचं पॅकेट घातलं की फटाफट हा केक पटकन बेक करायला ठेवून द्यायचा। तर पहा इथे बॅटर चांगलं आपण मस्त एकजीव केल्यानंतर केक टिनमध्ये मी ते सर्व काढून घेतलं आहे। आता आपल्याला 3 ते 4 वेळा अशा प्रकारे केक टिन टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून आतली जी हवा असते ती बाहेर जाते आणि केक व्यवस्थित एकसारखा बेक होतो। मधूनच फक्त फुलत नाही किंवा मधला जो भाग आहे तो अगदी पूर्ण खाली जातो। आता जी जास्तीची टुटी फ्रुटी मी बाजूला ठेवली होती ना ती वरून यावर घालत आहे। यामुळे केक दिसायला तर छान वाटतो आणि टुटी फ्रुटीमुळे आपला जो रवा केक आहे ना याला मस्त चव येते। ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल आणि नाही घातली तरी चालेल। तर इथे 10 मिनिटांसाठी मी कुकर प्रीहीट करून घेतला होता। आता यामध्ये आपण केकचं भांडं ठेवून देऊ। जर तुमच्याकडे केक टिन नसेल ना तर इतर कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही केक बेक करू शकतात। व्यवस्थित मध्यभागी ठेवायचं, यावर आता झाकण ठेवायचं। झाकण असं ठेवा की जेणेकरून कुकरमधली हवा अजिबात बाहेर जाणार नाही आणि मी यावर एखादा जड भांडं असं ठेवलं आहे। आता मंद आचेवर आपल्याला 30 ते 35 मिनिटं हा केक बेक करायचा आहे। 30 मिनिटाशिवाय अजिबात हे झाकण खोलू नका। 30 मिनिटांनंतरच तुम्ही चेक करा की केक बेक झाला आहे की नाही ते। तर इथे बरोबर मला 30 मिनिटं झाले आहे आणि आता मी आपला जो केक आहे तो चेक करत आहे। तर इथे पाहू शकतात मस्त असा फुलला आहे, रंग सुद्धा अप्रतिम आला आहे। आता केक बनला की नाही हे कसं ओळखायचं, यामध्ये टूथपिक किंवा तुम्ही चाकू घाला, तो प्रॉपर क्लीन निघाला ना म्हणजे समजायचं केक आतपर्यंत व्यवस्थित बेक झाला आहे। त्यानंतर केकच्या या ज्या कडा आहेत ना या अशा प्रकारे ओपन झाल्या म्हणजे आपला केक मस्त बेक झाला आहे। आता केक कुकरमध्ये न ठेवता बाहेर काढायचा, पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतरच कट करायचा। गरम असताना केक कधीच कट करू नका, त्याचे प्रॉपर स्लाइस होत नाही, फक्त यावर एखादा कपडा ठेवून द्यायचा। तर इथे केक मस्त असा आपला थंड झाला आहे। आता आपण हा डिमोल्ड करून घेऊ, पण त्या अगोदर ज्या कडा आहेत ना त्या ओपन करून घ्यायच्या। सर्व बाजूने आपण केकच्या कडा ओपन केल्यानंतर यावर एखादी प्लेट ठेवा आणि त्यानंतर तुम्ही केक हा डिमोल्ड करू शकतात। वरून फक्त एकदा मारलं की पहा अगदी केक व्यवस्थित बाहेर येतो। तर इथे पाहू शकतात मस्त असा आपला केक बेक झाला आहे आणि खूप स्पॉन्जी बनला आहे। तर केक बनवायला अतिशय हा सोपा आहे, तुम्ही नक्की करून पहा। आता याचे आपण स्लाइस करून घेऊ। तर इथे हा रवा केक बनवायला अतिशय सोपा आहे, घरी आपल्या जे काही साहित्य आहे त्यामध्येच बनला जातो। त्यानंतर जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं हे देखील मी सांगितलं आहे। तर पहा अगदी मस्त असा जाळीदार आपला इथे हा रवा केक बनला आहे। अय्यंगार बेकरीमध्ये जसा केक मिळतो ना अगदी तसाच केक आपण घरी पटकन बनवू शकतो, ते पण कमी वेळामध्ये। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा। केकला जे काही मेजरमेंट इथे मी वापरलं आहे त्याची सर्व डिटेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा। माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।